नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत की कोकण रेल्वेचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसबद्दल. आणि मला खूप विद्यार्थी विचारत होते की एक्झाम जे राहणार आहे ते कोणत्या भाषेमध्ये राहणार आहे आणि एक्झामची किती स्टेज राहणार आहे. प्रत्येक एक्झामची मी स्टेज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणते एक्झाम किती स्टेज द्यावी लागेल तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि 13 जानेवारीपासून कोकण रेल्वेची एक्झाम स्टार्ट होणार आहे. तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल. नसेल माहिती तर मी त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघावे. तरी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण बघणार आहोत CBT पॅटर्न आणि सिलेबस. तर CBT पॅटर्न जर दाखवला गेला आहे की द क्वेश्चन इन CBT विल बी इन हिंदी अँड इंग्लिश फॉर द पोस्ट ऑफ सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल, सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल, स्टेशन मास्टर. तर तुम्ही इथे क्लिअरली बघू शकता की यांनी काय दिलेलं आहे. सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणजे हे जे ब्रांच आहे सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि स्टेशन मास्टर, याची जे एक्झाम राहणार आहे CBT विल बी इन हिंदी अँड इंग्लिश, इथे त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला लिहून, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपण खाली जाऊया आणि बघूया आणखी पोस्टबद्दल. तर तेच 2 पोस्ट नाही, 3 पोस्ट नाही, तर इथं कमर्शियल सुपरवायझर, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन मेकॅनिकल, टेक्निशियन इलेक्ट्रिकल, ESTM अँड असिस्टंट लोको पायलट, या जे पूर्ण पोस्ट आहे त्यांची जे लँग्वेज राहणार आहे एक्झामची ते हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये राहणार आहे, हे तुम्ही जाणून घ्यावे. त्यानंतर CBAT म्हणजेच कॉम्प्युटर बेस ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर दी पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर अँड असिस्टंट लोको पायलट विल बी कंडक्टेड इन इंग्लिश अँड हिंदी. जर तुम्ही का स्टेशन मास्टर अँड असिस्टंट लोको पायलटची जे CBT 1 आहे ते जर तुम्ही पास केली, त्यानंतर तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावे. म्हणजे त्याची एकच एक्झाम नाही राहणार आहे. CBT 1 झाली, जर तुम्ही त्याला पास केलं तर तुम्हाला त्या स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट याची ॲप्टिट्यूड टेस्टसुद्धा राहते, ते पण तुम्हाला द्यावी लागेल, हे तुम्ही लक्षात घ्यावे. त्यानंतर फॉर द पोस्ट ऑफ ट्रॅक मेंटेनर अँड पॉईंट्समॅन द CBT विल बी इन 5 लँग्वेजेस, इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी अँड कन्नडा. द कॅन्डिडेट मस्ट चूज एनी वन ऑफ दिस लँग्वेज. तर तुम्ही बघू शकता ट्रॅक मेंटेनर अँड पॉईंट्समॅन याची जी CBT राहणार म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, हे 5 भाषेमध्ये राहणार आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी अँड कन्नडा. तर तिथं जेव्हा आपण एक्झाम द्यायला जाऊ तिथं आपण मराठी निवडायचं आहे, मराठी भाषेमध्ये आपल्याला पेपर द्यायचा, तर मराठी आपण निवडायचं आहे. त्यानंतर आपण खाली बघूया आणखी काय दिलेलं आहे. तर इथं क्लिअरली तुम्ही बघू शकता की इथं MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता कोणकोणत्या पोस्टसाठी काय काय सिलेबस आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता आपण इथं दिलेलं आहे बघा, सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल ब्रांच, सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल ब्रांच. आता एक्झाम पॅटर्न कसा दिलेला आहे तो आपण बघूया. एक्झाम पॅटर्न तुम्ही बघू शकता. एक्झाम ड्युरेशन इन मिनिट 90 मिनिट म्हणजेच 90 मिनिट आहे, तर 1.5 घंटा आपल्याजवळ आहे. त्यानंतर जनरल सायन्स आहे, जनरल मॅथमॅटिक्स आहे, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग आहे, टेक्निकल ॲबिलिटी आहे. आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे तर 100 आहे. 10 सायन्सचे, बेसिक मॅथमॅटिक्स मॅथ आहे 20 मार्काचं, त्यानंतर रिझनिंग आहे 20, टेक्निकल ॲबिलिटी जो की टेक्निकलमध्ये येते, टेक्निकलचे जे आहे 50 मार्क आहेत. आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे तर 100 आहे. तर हे जे आहे सिनियर सेक्शन इंजिनियर आणि सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी आहे. आता खाली याची संपूर्ण माहिती घेऊया आपण. आता इथं क्लिअरली यांनी मेन्शन काय केलं आहे, देअर विल बी 2 सेक्शन इन द क्वेश्चन पेपर. सेक्शन A विल बी 50 मार्क्स comprising a general science, basic mathematics, general awareness and reasoning syllabus. Section B will have 50 marks for technical ability. म्हणजे हे जे टेक्निकल जो पार्ट आहे सेक्शन बी मध्ये येणार आहे, आणि जे राहिलेला पार्ट आहे जनरल सायन्स, मॅथ, रिझनिंग, हे जे 50 मार्क आहे सेक्शन ए मध्ये येणार आहे. इथं यांनी क्लिअरली इथं मेन्शन केलं, सेक्शन A विल बी 50 मार्क्स, सेक्शन B विल बी 50 मार्क्स. सेक्शन A विल बी कॉमन फॉर बोथ सिनियर सेक्शन इंजिनियर अँड सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल पोस्ट. म्हणजे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी जो सेक्शन B आहे तो कॉमन राहणार आहे, त्यामध्ये काही पण बदल होणार नाही आहे. पण सेक्शन A जो आहे तो वेगळा राहणार आहे. त्यानंतर
खाली जे पोस्ट दिलेलं आहे आणखी आपण त्याचा सिलेबस बघूया. इथे दिलेलं आहे फॉर द पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर कमर्शियल सुपरवायझर गुड्स ट्रेन आर ॲज बिलो. तर यांनी दिलेलं आहे, याचा सिलेबस बघू शकता तुम्ही. जनरल सायन्स आहे यामध्ये. जनरल सायन्स 25 मार्क्स, बेसिक मॅथमॅटिक्स अँड ॲप्टिट्यूड दिलेलं आहे 35 मार्क्स, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग दिलेलं आहे 40 मार्क्स. यामध्ये टेक्निकलचं कोणताच पार्ट दिलेला नाही आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि जो टाईम दिलेला आहे तो 90 मिनिट सारखाच आहे, सेमच आहे. आणि हो, याचा जो आहे ना याचा फक्त एकच एक्झाम राहणार आहे. हे तुम्ही बघू शकता MCQ फक्त एक. म्हणजे यावरती जर तुम्ही चांगली कमांड मिळवली आणि जर क्वालिफाय पेपर केलास पूर्ण चांगल्या मार्क्सने तर याची एकच एक्झाम यांनी दिलेली आहे. त्यानंतर आपण खालच्या पोस्टसाठी बघूया. इथं दिलेलं आहे, यांनी लिहून दिलेलं आहे की टेक्निशियन 3 इलेक्ट्रिकल ब्रांच, टेक्निशियन 3 मेकॅनिकल ESTM आर ॲज बिलो. याचा जो एक्झाम पॅटर्न सिलेबस आहे तो बघा कसं दिलेला आहे. तर जनरल सायन्स दिलेलं आहे 15 मार्क्ससाठी. त्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्स दिलेलं 20, जनरल अवेअरनेस याच्यात टेक्निकल ॲबिलिटीचा पार्ट आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 सेमच आहे. तर आता आपण खाली बघणार आहोत की यामध्ये पण 2 सेक्शन राहणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए जो आहे तो 60 मार्काचा दिलेला आहे, म्हणजे की जे की हे जनरल सायन्स मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. त्यानंतर टेक्निकल ॲबिलिटी सेक्शन बी पार्टमध्ये दिलेला आहे. नंतर असिस्टंट लोको पायलट, जे की खूप सेपरेट आहे. असिस्टंट लोको पायलटचा जो दिलेला आहे त्यांनी एक्झाम पॅटर्न, आणि असिस्टंट लोको पायलट म्हणजेच खूप लोकांचं स्वप्न असतं बनायचं. तर त्याचा जो एक्झाम सिलेबस आहे तो यांनी दिलेला आहे बघा. जनरल सायन्स 15 मार्क, बेसिक मॅथमॅटिक्स 20 मार्क, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 25 मार्क, टेक्निकल ॲबिलिटी राहणार आहे 40 मार्क्सची. त्यानंतर यामध्ये सुद्धा 2 सेक्शन दिलेले आहे. सेक्शन ए विल बी 60 मार्क्स अँड कंप्राइज द सिलेबस इन जनरल सायन्स, बेसिक मॅथमॅटिक्स, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग. सेक्शन बी विल बी 40 मार्क्स ऑफ टेक्निकल ॲबिलिटी. म्हणजे हे जे आहे सेक्शन बीमध्ये येणार आहे आणि सेक्शन एमध्ये जे आहे हे पार्ट आहे. आणि लक्षात असू द्या की याची एकच स्टेज नाही आहे. CBT 1 झाल्यानंतर तुम्हाला याची ॲप्टिट्यूड टेस्टसुद्धा द्यावी लागणार आहे. त्यानंतर आता आपण खाली बघूया आणखी काय दिलेलं आहे. तर आता राहिलेले शेवटची जी पोस्ट आहे ट्रॅक मेंटेनर आणि पॉईंट्समॅन. ट्रॅक मेंटेनर आणि पॉईंट्समॅन, तर त्याचं जर सिलेबस बघला तर बेसिक सायन्स 20 मार्क, जे बेसिक सायन्स आहे 20 मार्क. त्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्स 30. त्याच्यानंतर जे जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स आहे ते 50 मार्क. म्हणजे यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आपलं. सर्वच टॉपिक इम्पॉर्टंट आहे पण जास्त भर त्यांनी करंट अफेअर्स आणि जनरल अवेअरनेस जे आहे 50 मार्काचा आहे. बेसिक मॅथमॅटिक्स 30 मार्काचा आणि बेसिक सायन्स जे आहे 20 मार्काचा यांनी दिलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, जे की पॉईंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर या पोस्टसाठी राहणार आहे. फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पुरुषासाठी राहणार आहे. शुड बी एबल टू रन अ डिस्टन्स 1000 मीटर इन 4 मिनिट अँड 15 सेकंद. म्हणजे 4 मिनिट 15 सेकंदमध्ये तुम्हाला 1 किलोमीटर पळायचे आहे. त्यानंतर जे महिला आहे त्यासाठी दिलेलं आहे शुड बी एबल टू रन अ डिस्टन्स 400 मीटर इन 3 मिनिट 10 सेकंद इन 1 चान्स. प्रत्येकाला लक्षात असू दे की फक्त एक चान्स तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये महिलांना 400 मीटर 3 मिनिट 10 सेकंदमध्ये पळायचे आहे. त्यानंतर पुरुषांना 4 मिनिट 15 सेकंद दिलेले आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता मेडिकल स्टँडर्ड फॉर दी पोस्ट वगैरे, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कोणत्या पोस्टसाठी किती स्टेजेस म्हणजे किती एक्झाम द्यावे लागेल. त्यानंतर एक एक्झाम राहणार की 2, हे मी आणखी तुम्हाला क्लिअर करून टाकतो, ते तुम्ही बघा. तर मी तुम्हाला सांगतो आता की काय करायचं. तर द रिक्रुटमेंट प्रोसेस स्टेशन मास्टर असिस्टंट लोको पायलट हे जे आहे ना CBT 1 राहणार आहे. त्यानंतर त्याची ॲप्टिट्यूड टेस्ट राहणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मग मेडिकल एक्झामिनेशन. जर कॅन्डिडेट क्वालिफाईंग फॉर CBT शॉल बी कॉल्ड फॉर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. जर तुम्ही CBT 1 पास केली त्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टला बोलवलं जाणार आहे. हे फक्त असिस्टंट लोको पायलट आणि स्टेशन मास्टर यासाठी होतं. तर आणखी जर तुम्ही बघितलं खाली तर द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल ब्रांच, सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल ब्रांच, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवायझर, टेक्निशियन 3 मेकॅनिकल, टेक्निशियन इलेक्ट्रिकल ESTM शॉल इन्व्हॉल्व CBT फॉलो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन. हे 3 स्टेजेस राहणार आहे. सर्वात पहिले तर CBT राहणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन. म्हणजे एकच एक्झाम राहणार आहे याची या पोस्टची सर्वाची. तर तुम्ही हे बघू शकता.
त्यानंतर राहिलेले जे पॉईंट्समॅन अँड ट्रॅकमॅन त्याचं काय आहे, तर द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द पॉईंट्समॅन अँड ट्रॅक मेंटेनर पोस्ट शॉल इन्व्हॉल्व CBT फॉलो बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अँड मेडिकल एक्झामिनेशन. म्हणजे 4 स्टेज राहणार आहे याच्या. तर सर्वात आधी CBT जर पास केली तुम्ही, त्यानंतर तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबतच राहणार आहे शाळेत. त्यानंतर मग मेडिकल एक्झामिनेशन यांनी इथं दिलेलं आहे. कॅन्डिडेट qualifying the CBT will be called document verification 5 times the number vacancies notified. After the candidate equal to 3 times the number of vacancy notified who qualify in CBT. तर किती तुम्ही जर पासआउट झालं तर किती नंबरच्या नंतर ते बोलवतील हे त्यांनी दिलेलं आहे. तर असं आजचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि जर डाऊट क्लिअर झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला सांगतो. आणि याची PDF जी आहे मी डॉक्युमेंटनी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तरी काही अडचण असली तर मला कळवा, जेणेकरून मी त्याचे उत्तर देणार. धन्यवाद.